व्यवस्थित बसा, मांडी घालून सर्वांनी हात जोडा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. पुन्हा 2 वेळा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयं संघं शरणं गच्छामि. द्वितीयं संघं शरणं गच्छामि. तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयं धम्मं शरणं गच्छामि. तृतीयं धम्मं शरणं गच्छामि. तृतीयं संघं शरणं गच्छामि. तृतीयं संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि. सूरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. सूरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. शरणेन सद्यं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वा अपमादेन शील संपादेथ. आम्बध्ये म्हणा. आम्बध्ये आमध्ये साधु 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 साधु. बुद्धं नमामि. बुद्धं नमामि. धम्मं नमामि. नमः नमः. संघं नमामि. संघं नमामि. हातामध्ये धागा घ्या. या पुढे पुढे द्या. इकडे द्या ना पहिले. यांच्याकडे द्या, नंतर पाठीमागे द्या. समोर समोर जे आहेत मागे नाही द्यायचं लगेच. द्या. बाजूला ते बाळा तुझे. इकडे पुढे द्या, यांच्याकडे आला. जाऊ द्या पुढे. जाऊ द्या पुढे. परिवार यांना त्यांच्या भावी जीवनामध्ये जीवन जगत असताना तुम्हा सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख शांती समाधान आयुष्य वर्ण धन संपत्ती बल संपत्ती या बाबींची प्राप्ती हो. तुम्हा सर्वांच्या सम्यक इच्छा आकांक्षा पौर्णिमेच्या शीतल चंद्रमाप्रमाणे परिपूर्ण हो अशी उदात्त मंगल कामना बुद्ध वचनांच्या द्वारे व्यक्त करण्यात येत आहे. बुद्ध पूजेला आपण प्रारंभ करीत आहोत. सर्वजणांनी बुद्ध पूजा पाठ मंगल मैत्री शांत मनाने शांत चित्ताने श्रवण करायचे आहे, ग्रहण करायचे आहे. सर्वांनी हात जोडा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. इति पिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अणुत्तरो पुरी सदम्म सारथि सत्तादेव मनुस्सान. बुद्धो भगवाति स्वाखातो भगवता धम्मो सन्दिट्टिको अकालिको यहि पासिको ओपनायिको पश्चातां वेदितपो विज्ञोहीति.
सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरिसयुगानि अट्ठपुरिसपुग्गला इस भगवतो सावक संघो आहुनय्यो पाहुनय्यो दक्षिणय्यो अंजलिकरणियो अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसाथि संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि वन्दामि चेतियं सब्बठानि सुपतिष्ठितं शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यस्य मूले निसिन्नो वा सब्बारी विजयं अका पत्तो सब्बयुतं सत्था वन्दे तं बोधिपादपम् इमे हेते महाबोधि लोकनाथे न पूजिता अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते इमाय धम्मानुधम्मपटिपत्तिया बुद्धं पूजेमि इमाय धम्मानुधम्मपटिपत्तिया धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधम्मपटिपत्तिया संघं पूजेमि अद्धा इमाय पटिपत्तिया जाति जरा मरणं महापरिमुच्यसामि इमीना पुय्यकम्मेना मामे बालसमागमो सत्तं समागमो हन्तु यावनिपानपत्तिया देवो वसन्तु कालेन सस्य सम्पत्तिहेतु च पीतो भवन्तु लोको च राजा भवतु धार्मिको साधु 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 यानंतर गेल्या 2500 अनेक सारे बौद्ध उपासक उपासिका आपल्या जीवनातील वेगवेगळ्या प्रसंगांना अनुसरून भगवान बुद्ध अथवा भिक्खू संघाकडे जात असत. जीवनामध्ये घडलेला प्रसंग त्या ठिकाणी कथन करत भगवान बुद्ध अथवा भिक्खू संघाला घरी पाचारण करत आणि त्यानंतर त्या परिवाराच्या हित सुख कल्याणासाठी जो दुःख मुक्तीचा मार्ग व्यक्त केला जात असे तो दुःख मुक्तीचा मार्ग म्हणजेच परित्त दिसना परित्राण पाठ. परी म्हणजेच बाहेरील, त्राण म्हणजेच दुःख त्रास पीडा वेदना जे काही आपल्या परिवारावरती कळत न कळत अशा स्वरूपाचं दुःख येत असते या संपूर्ण दुःखापासून भयापासून व्याधीपासून रोगापासून संपूर्ण हणवते बौद्ध परिवार हे दुःखमुक्त होत इथून पुढे तुम्हा सर्वांना भावी जीवनामध्ये जीवन जगत असताना सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख शांती समाधान आयुष्य वर्ण धनसंपत्ती बलसंपत्ती या बाबींची प्राप्ती हो शिवदात मंगल कामना परित्त दिसण्याच्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या प्रति व्यक्त करण्यात येत आहे. तत्पूर्वी परित्राण पाठाची याचना तुम्हा सर्वजणांना भक्तींच्या समोर म्हणावी लागेल. याचना केल्यानंतरच तुम्हा सर्वांच्या हित सुख कल्याणासाठी परित्राण पाठ व्यक्त करण्यात येईल. सर्वांनी हात जोडावेत, माझ्यानंतर याचना म्हणावी. ओकास ओकास आंभन्ते आंभन्ते परितं याचामि परितं याचामि विपत्ति विपत्ति पटिविहाय पटिविहाय सर्वसंपत्ति सर्वसंपत्ति सिद्धिया सिद्धिया सर्वरोगा विनाशाय विनाशाय भवेदीर्घायु भवेदीर्घायु दायकं सर्वदुःख विनाशाय भवे निब्बानं सत्तिके भन्ते अनुग्रहं कृत्वा परितं वृद्धमङ्गलं द्वितीयम्पि तृतीयम्पि साधु 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 समन्ता चक्रवालेषु अत्रा गच्छन्तु देवता सद्धम्मं मुनिराजस्य सुनन्तु सद्गमुखदं धम्मसवनकालो अयं वदन्ता धम्मसवनकालो अयं वदन्ता परितधम्मसवनकालो अयं वदन्ता नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स हे संता संत चित्ता ती शरणा शरणायिता लोकंतरेवा भूमा भूमाच देवा गुणगण गहना व्यावटा सब कालं एते अयंतु देवा वरकनकमयि मेरुराजे वसंतो संतो संतो सहिंतु मुनिवर वचनं सोतुमग्गं समग्गा सभ्येषु चक्रवालेषु यक्खा देवा च ब्राह्मणो यंगामेहि कथं पुण्यं सर्व संपत्ति साधकं सभ्ये तं अनुमोदित्वा समग्रा शासने रता पमादर्हिता हुन्तु आरक्षासु विशेषतु शासन सत्सलोकस्य बुद्धि भवतु सर्वदा शासनं पिञ्चलोकंस देवा रक्षन्तु सर्वदा सद्दे हुन्तु सुखी सभ्ये परिवारे हि अत्तनो अनेकासु मना हुन्तु सह सभ्ये हि यातिभिः राजतो वा चोरतो वा मनुसतो वा अमनुसतो वा अज्ञेतो वा उदक्कतो वा पिशाचतो वा खानुकतो वा कंटकतो वा नक्खदतो वा जनपदरोगतो वा असद्धमतो वा असन्दिष्टितो वा असपुरीसतो वा चंड हत्ती अस्समीग घोन कुकुरा ही विक्षिका मानी सप्पदीपि आच तरच सुकरा महिषा यक्खा रक्खा सादेही नाना भयतो वा नाना रोगतो वा नाना उपदवतो वा सभ्य रक्षं गणन्तु एतेन सच्चवज्रेण सुस्थिते हुन्तु सर्वदा एतेन सच्चवज्रेण सर्व दुःख सर्व भय सर्व रोग विनाशतु एतेन सच्चवज्रेण हुन्तु ते जय मंगलांती दुःख पत्ताचनी दुःखा भय पत्ताचनी भया सुख पत्ताचनी सुखा हुन्तु सभ्ये पीपानिनो एतावता साम्नेहि सम्मन्तं पुण्य संपदं सभ्ये देवा अनुमोदन्तु सर्व संपत्ति सिद्धिया दानं ददन्तु सद्दायं शीलं रक्षन्तु सर्वदा भावना भीरता हुन्तु गच्छन्तु देवतावता सभ्ये बुद्धा बलपत्ता पच्चेकानं चयं बलं अरहन्तानं च तेजेन रक्षं वन्दामि सर्वसु आकाशटाच भूमट्ठा देवानागा महिन्दिका पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्ध शासनम् आकाशटाच भूमट्ठा देवानागा महिन्दिका पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु धम्मदेशनम् आकाशटाच भूमट्ठा देवानागा महिन्दिका पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वं संघपर्यन्ति सर्वाणि म्हणावं साधु 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 वदन्त बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि सुत्ताचा शेवटचा टोक माझ्याकडे द्या सुखो बुद्धानुपादो सुखासद्धम्मदेशना सुखासङ्गस्य सामगी समगानन्दपो सुखो साधु 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 महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध ज्यांनी शिकवलेला सद्धम्म सद्धम्माचा प्रचारक पुण्य पावन वंदनीय असा भिक्खू संघ परमपिता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांना आणि पावन स्मृती स्त्रीवादबद्दल परिष्कार प्रणाम। आजच्या या मंगल प्रसंगी हनुमते बौद्ध परिवार या परिवाराने मानवाच्या 3 मूलभूत गरजा अन्न वस्त्र आणि निवारा त्यापैकी सर्वाधिक महत्त्वाची जी गरज आहे ती म्हणजे निवारा निवासस्थान एक पर्टिक्युलर ऍड्रेस याची पूर्ती आज हनुमते परिवाराने केलेली आहे। या निवाऱ्याचा आपण सर्वांच्या मंगलमय उपस्थितीमध्ये गृहप्रवेश बौद्ध संस्कार विधी या ठिकाणी संपन्न करीत आहोत। बघा ज्या वेळेला आपण समाजामध्ये राहतो समाजामध्ये वावरतो त्या वेळेला आपल्याला या विधीसाठी वेगवेगळ्या स्वरूपाची नावे ही ऐकायला येतात आणि या वेगवेगळ्या स्वरूपाच्या नावांमध्ये प्रामुख्याने
आपण एक नाव ऐकत असतो, ते नाव म्हणजेच वास्तू शांती. बरेचसे लोक, बऱ्यापैकी लोक या विधीला वास्तुशांती म्हणून ओळखतात, वास्तुशांती या विधीला म्हणतात. जे नाव इतरत्र जाती धर्म संप्रदायांमध्ये प्रचलित आहे, ज्यांनी या नावाचा स्वीकार केलेला आहे, ते नाव मात्र बौद्ध धर्मामध्ये स्वीकार केलेलं नाही. मुळातच आपण वास्तुशांती ही करतच नाही. आता हे न करण्यामागचं कारण काय तेही जाणून घेणं गरजेचं आहे. बघा, आपण वास्तुशांती न करता गृहप्रवेश बौद्ध संस्कार विधी संपन्न करत असतो. आता हे का करत नाही तर ते जाणून घेण्यासाठी आपल्याला दोन्ही नावांचा नामनिशा अर्थ घ्यावा लागेल. पहिलं म्हणजे वास्तुशांती, दुसरं म्हणजे गृहप्रवेश. आता सर्वप्रथम आपण जाणून घेऊया वास्तुशांती म्हणजे नेमकं काय. मला सांगा, वास्तू म्हणजे काय? वास्तू वास्तू म्हणजे काय? म्हणते मला बोलायचं आहे. वास्तुशांती का नेसेसरी काय हा? का गरजेची काय ते बोलायचं. वास्तू म्हणजे काय मला अर्थ ते सांग. वास्तू म्हणजे जिथे आपण राहतो, जिथे ज्या आपण ठिकाणी तुमचं वास्तव्य असते हा. त्याला आपण वास्तू म्हणतो. तुमचं वास्तव्य कुठे असते? तिथेच. घरात. हा म्हणजे घर म्हणजेच वास्तू, वास्तू म्हणजेच घर. याच्यापेक्षाही पलीकडे जाऊन वास्तूचं विश्लेषण होते आणि हे विश्लेषण होत असताना आपल्या लक्षात येते की ही नवीन प्रमाणबद्ध वास्तू तयार होत असताना जेवढ्या काही कच्च्या मालाच्या स्वरूपामध्ये वस्तू लागत असतात, ज्याला आपण रॉ मटेरियल म्हणतो. काय काय लागते हे घर बनवायला? कशापासून घर बनते? जे काय सिमेंट, रेती वगैरे, वीट. बरोबर आहे. जे जे सांगाल ते सगळ्या गोष्टी हे घर बनवायला लागतात, प्रमाणबद्ध वास्तू तयार व्हायला लागतात. त्याच्यामध्ये आता घराचा सर्वप्रथम पाया रचायचा असतो. पाया रचताना दगड, सिमेंट, रेती, विटा, खिडक्या, दरवाजे, टाइल्स, स्टील, लोखंड, पाणी, कलर आणि या सर्व बाबींपासून ही प्रमाणबद्ध वास्तू तयार होते. आता मला सांगा, ज्या ज्या वस्तूंचं आता तुम्ही मला नाव सांगितलं किंवा मी तुम्हाला सजेस्ट केल्या, त्यापैकी एका तरी वस्तूमध्ये तुम्हाला जीव आढळून येतो का? नाही. जिवंत आहे का काही? नाही. मग निसर्गाचा नियम आपल्याला सांगतो. आता बघा, या सर्व वस्तूंपासून ही वास्तू तयार झाली. मग आता जर निर्जीव वस्तूंपासून ही प्रमाणबद्ध वास्तू तयार झाली, हिच्यामध्ये जीव आला का? नाही. जिवंतपणा आला का? नाही. ही वास्तू हालचाल करणार आहे का? एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे का? नाही. हिला स्वतःचा विचार करायला मन आहे का? नाही. मग जर ही वास्तू निर्जीव असेल तर निसर्गाचा नियम आपल्याला सांगतो, भगवान बुद्धांचा धम्म आपल्याला सांगतो आणि विज्ञान आपल्याला सांगते की ज्या वस्तूंमध्ये जीव आढळून येत नसेल त्या वस्तूंना कोणीही शांत करू शकत नाही. म्हणून आपण वास्तू शांती करत नाही. नाही. त्या व्यतिरिक्त आपण काय करतो? गृहप्रवेश. बौद्ध संस्कार विधी. म्हणते माझा प्रश्न हाच आहे. गृहप्रवेश बौद्ध संस्कार विधी. गृह म्हणजे घर, प्रवेश म्हणजे नव्याने प्रवेशित करणे. त्या निमित्ताने घरामध्ये बुद्ध पूजा पाठ, मंगल मैत्री, परित्य दिसना, परित्रण पाठ हा संपन्न करणे. बघा, आपण या वास्तूला शांत करण्याचं काम करत नाही. मुळातच ही वास्तू ऑलरेडी निर्जीव आहे, तिच्यामध्ये जीव नाही. जीव कोणामध्ये आहे? इथे राहणाऱ्या माणसांमध्ये आहे की नाही? हो. हा. मग बुद्ध म्हणतात तुम्हाला वास्तूला शांत करायचं नाही, त्या वास्तूमध्ये राहणारे जे काही लोक आहेत त्यांचं मन शांत करायचं. बघा, तुमचं मन शांत नसेल आणि तुम्ही वास्तूंना शांत करत असाल, करणार आहे का कुठे? खूप मोठा बंगला जरी घेतला आणि तुमच्या मनामध्ये सातत्याने एकमेकांच्या प्रती राग, द्वेष, वैरत्व, ईर्ष्या, वासना, तृष्णा या भावना सातत्याने मनामध्ये उत्पन्न होऊ लागल्या आणि तुम्ही बंगल्यामध्ये जरी राहायला गेले परंतु एकमेकांप्रती प्रेम, मैत्री, करुणा, जिव्हाळा काहीच नाही, करणार आहे का त्या बंगल्यामध्ये? कारण काय? मन शुद्ध नाही. ते म्हटल्या जाते ना, घर असावे घरासारखे, नसाव्या नुसत्याच भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नसाव्या नुसतीच नाती. नाती कोणाच्याही सोबत जोडल्या जातात. प्रेम आणि जिव्हाळा हा जोडण्यासाठी एक आपुलकी लागत असते आणि त्याकरिता तुमचं मन स्वच्छ, सुंदर, निर्मळ पाहिजे असते. मनामध्ये एकमेकांच्या प्रती राग, द्वेष, तिरस्कार या भावना
कुठल्याही प्रकारच्या नकोय, म्हणून आपण ह्या भावना दूर व्हाव्यात आणि एक चांगली भावना मनामध्ये उत्पन्न व्हावी, प्रेमाची, मैत्रीची, करुणेची, बंधुत्वाची, याकरिता आपण हा बौद्ध संस्कार विधी संपन्न करीत असतो. यामागे कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा, मिथ्या दृष्टी, कर्मकांड काहीही नाही. आणि इथे राहत असताना तुमच्याही पूर्वीपासून अनेक सारे सत्व इथल्या जागेमध्ये राहून गेलेले असते. प्रत्येकाच्या चित्ताची चेतना, मनाची भावना ही वेगवेगळ्या स्वरूपाची असते. तर तेच जी भावना असते, त्याचं जे काही या तिथल्या निसर्गामध्ये, इथल्या वातावरणामध्ये त्याचे तरंग पसरत असतात. एक पॉझिटिव्ह तरंग असतात, एक निगेटिव्ह तरंग असतात. जर चांगल्या मनाने कार्य केलं तर नक्कीच पॉझिटिव्ह तरंग निर्माण होतील, परंतु अकुशल मनाने जर कार्य केलं तर तिथल्या वातावरणामध्ये एक निगेटिव्हिटी पसरते आणि मग ही निगेटिव्हिटी दूर व्हावी म्हणून आपण या ठिकाणी परित्य दिसना परित्राण पाठ हा संस्कार संपन्न करत असतो. यामागे कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा, कर्मकांड काहीही नाही. बघा, इथल्या वातावरणामध्ये पॉझिटिव्ह तरंग निर्माण व्हावे. जशा प्रकारे आपण आपल्याला घरामध्ये एक उदासीनता वाटली, आपण विहारांमध्ये जातो किंवा काही लोक मंदिरांमध्ये जातात, तर त्या ठिकाणी सातत्याने पूजापाठ घेतल्या जाते, वंदना घेतल्या जाते, मंगल मैत्री घेतल्या जाते. त्याने काय होतं, तिथलं वातावरण जे आहे ते अत्यंत शुद्ध, रमणीय, चांगलं वातावरण. कुठल्याही विहारामध्ये किंवा मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला एक प्रसन्नता जाणवते. तिथे काही असो अथवा नसो, परंतु एक प्रसन्नता जाणवते. कारण काय, तर त्या ठिकाणी पूजापाठ, मंगल मैत्री किंवा वंदना सातत्याने घेतल्या जाते. मग तशाच प्रकारे आपण घरामध्ये प्रथमतः राहायला येत असताना इथलं वातावरण देखील तशाच पद्धतीचं शुद्ध, पवित्र आणि निर्मळ झालं पाहिजे म्हणून आपण हा संस्कार विधी संपन्न करत असतो. यामागे कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा, कर्मकांड आपण बाळगत नाही आणि तोच संस्कार आजच्या दिवशी आपण या हडवते बौद्ध परिवार यांचा संपन्न केलेला आहे. आणि म्हणून या परिवाराला इथून पुढे भावी जीवनामध्ये जीवन जगत असताना तुम्हा सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समाधान, आयुष्य वर्ण, धन संपत्ती, पदसंपत्ती या बाबींची प्राप्ती हो, शिवदात मंगल कामना या ठिकाणी आशीर्वाद गाथेच्या स्वरूपामध्ये व्यक्त करतो. आणि माझे हे 2 शब्द मी संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांची स्वस्थ मुक्ती हो. भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम. सर्वांनी म्हणा साधू साधू साधू. आशीर्वाद गाथा सर्वांनी हात जोडून शांत मनाने, शांतचित्ताने श्रवण करावी, ग्रहण करावी. हात जोडा सर्वांनी. सवेन्द्रियो विभाजन्तु, सबरोगो विनाशतु, माते भवन्तु अन्तरायो सुखी दीर्घायुको भव. भवतु सर्वमङ्गलं, रक्षन्तु सर्वदेवता, सर्वबुद्धानुधम्मानुसङ्घानुभावेन सदा सोति भवन्तु ते. अभिवादनशीलस्स नीचं वड्डपचायिनो, चत्तारो धम्मा वर्धन्ति, आयुवन्नो सुखां बलन्ति. साधु साधु साधु. गुढीहार बसून 3 वेळेस दर्शन अभिवादन करा सर्वांनी. आता हात जोडा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. अशा प्रकारे धम्म विनयाला अनुसरून आजचा हा गृहप्रवेश बौद्ध संस्कार विधी या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो. तुम्हा सर्वांना सप्रेम जय भीम, जय भीम, नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. जे उपासक उपासिका या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांना सूचना. समोर फुलं ठेवलेली आहे. सर्वजणांनी भगवान बुद्ध, परमपिता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करावे, दर्शन करावं. या निमित्ताने ज्यांना कोणाला आर्थिक दान देऊन पुण्यकर्म करायचं असेल त्यांनी आर्थिक दान देऊन पुण्यकर्म करायचं आहे. आपला कार्यक्रम संपन्न झाला. ठीक आहे, चल फुलं अर्पण करा, दर्शन करा. आता पायाला स्पर्श न करता खाली बसून 3 वेळेस पाया पडायच्या. पायाला स्पर्श न करायचा. सुखी सर्वे संत सुखी, सुखी दीर्घ सुखी मंगल कल्याण ते धनवते भाऊ कुठे गेले? आलेत की नाही आणखी? कुठे गेले? दोन्ही हाताने टाक, दुसरा हात लाव. ठाकरे